पारपोली हे गाव सावंगी तालुक्यात येतं आणि हे गाव पर्यटन म्हणून पूर्ण घोषित आहे, फुलपाखरांचं गाव म्हणून. पण जी पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत त्यांना मस्ती आलेली आहे. सरपंच मॅडम आणि गावातील ग्रामस्थ गेले अनेक महिने खड्डे भरण्यासाठी त्यांना निवेदन देत आहेत. पण पीडब्ल्यूडीचे अधिकारी एवढी त्यांना मस्ती झाली आहे की त्यांना पगार फक्त घेत आहेत, काम करायचं त्यांचं नाव नाही आहे. आज पूर्ण तालुक्यात जिकडे तिकडे गणपती आला तरी झाडी मारण्याचं काम चालू झालं नाही. त्याशिवाय रस्त्याचे खड्डे बुजवले गेले नाहीये. आता तुम्ही पत्रकार विचाराल याला दोषी कोण, तुम्ही म्हणाल की आमदार तुमचे आहेत, पालकमंत्री महायुतीचे आहेत. असा विषय नाही आहे. त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे पैसे आलेले आहेत, पण एवढी मस्ती आहे, त्यांना फुकट बसून पगार खायची सवय झालेली आहे. जर पारपोली गावाचे खड्डे, मी मस्करीत बोलत नाही किंवा धमकी देत नाही, 8 दिवसात जर नाही भरले गेले तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं पुसतं. 8 दिवसात झालं पाहिजे. पर्यटन गाव आहे, अनेक विदेशी पर्यटक किंवा देशी पर्यटक फुलपाखरं बघण्यासाठी तिथे येतात. ही अवस्था असली तर ते योग्य नाही. गणपतीच्या आधी सगळी झाडी मारली गेली पाहिजे. पारपोली गावातील पहिल्यांदा सगळे खड्डे बुजवले गेले पाहिजेत. एवढं अधिकाऱ्यांनी कुठेही रस्त्यावर थांबून काळं लावणार, काही ती केस होऊ दे. सगळीकडे त्यांना मस्ती आलेली आहे, मस्तावलेले आहेत आणि अनेक रोड आहेत. तो नवीन काय 110 कोटीचा रोड कुठचा तो चिखल झालाय वापोली. जर तुम्ही जर गेलात तिकडे तर सगळा चिखलमय झालेला आहे. दानोली बांधा लोकांना गणपती जातात त्यांचे हाल होतील अशी परिस्थिती आहे. हे फक्त पैसे घेतात, कमिशनर घेतात, 2% घेतात अधिकारी. त्यांना लोकांचं देणं घेणं काही नाही. त्यांच्या तोंडाला काळ्या पुसत्याच्या लायकीचे सगळे अधिकारी आहेत. आणि ह्यावेळी मी जरी सत्तेत जरी असलो तर तुमच्याकडे निधी नसला असता तर आम्ही समजू शकलो असतो की तुम्ही काम करू शकत नाही. तुमच्याकडे निधी असताना तुम्ही काम करत नाहीये, हे दुर्दैव आहे. पारपोली हे गाव सावंगी तालुक्यात येतं आणि हे गाव पर्यटन म्हणून पूर्ण घोषित आहे, फुलपाखरांचं गाव म्हणून. पण जी पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत त्यांना मस्ती आलेली आहे. सरपंच मॅडम आणि गावातील ग्रामस्थ गेले अनेक महिने खड्डे भरण्यासाठी त्यांना निवेदन देत आहेत. पण पीडब्ल्यूडीचे अधिकारी एवढी